बाय बाय. सगळ्यांना शुभप्रभात. आता वाजले आहेत सकाळचे 5:30 आणि मी आज लवकर उठलेली आहे कारण आज 1 जून आहे, म्हणजे आज मुलांची शाळा ओपन होते आहे. तर कालपर्यंत माझ्या दोघं मुली फारच एक्सायटेड होतात. तुम्ही पाहू शकतात इथे सगळे टेबलवरती पिन वगैरे सुद्धा काढून ठेवले आहेत दोघं मुलींनी. आर्या आणि अद्विका शाळेत जाण्यासाठी खूप एक्सायटेड आहेत आणि बरोबरच आहे ना. 2 वर्षापासून मुलं हे घरातच होते, घरातच अभ्यास सगळं काही घरातच होते, तर ते अतिशय वैतागले होते घरात राहून. तर आता त्यांना ते दोघंही वाट बघत होत्या की कधी 1 जून येईल आणि आम्ही शाळेत जाऊ. तर काल रात्री अगदी आनंदाने झोपल्या आहेत त्या आणि सकाळी आपल्याला उठून स्कूलमध्ये जायचं आहे, फ्रेंड्स मिळणार, टीचर आपल्याला भेटेल, आपल्या शाळेचं आपल्याला दर्शन होईल 2 वर्षानंतर, ह्या विचाराने त्या दोघं खूप आनंदी होत्या. आणि बरोबरच आहे कारण कोरोनामुळे 2 वर्ष घरातच मुलांची निघून गेलीत आणि त्रासदायक पण गेली. तसं तर अभ्यास केला मुलांनी ऑनलाईन, पण शेवटी मुलांना बाहेरचं जग बघणं खूप गरजेचं असतं कारण घरात तर म्हणजे आपण मोठेही वैतागलो होतो, तर हे लहान मुलं होते. तर मग आज मी सकाळी लवकरच उठलेली आहे आणि उठल्यानंतर खूप सारे कामं आहेत किचनमध्ये, तर म्हणून मी आज तुमच्या सगळ्यांसोबत माझं रुटीन शेअर करणार आहे. दोघं मुलींची शाळा आहे एकाच वेळेत आणि दोघं मुली वेगवेगळ्या शाळेत आहेत आणि नंतर मिस्टर पण ऑफिसला जातात, तर त्यांचं पण आवरायचं असतं. तर मग आजचं रुटीन मी चालू करते आहे आता. सगळ्यात आधी मला एनर्जी यावी म्हणून मी लिंबू पाणी पिते आणि मग कामाला सुरुवात करते. चला मग जाऊयात किचनमध्ये आणि कामाला लागूयात. माझ्या दोघं मुलींना भेंडीची भाजी खूप आवडते, म्हणून दोघं मुलींची फरमाईश होती की आज मी भेंडीची भाजी बनवावी. साधी अगदी फोडणीवाली भाजी त्यांना आवडते, तर ती भाजी मला आज बनवायची आहे. आणि भाजी कटिंगपासून सुरुवात आहे माझी आजची. त्यानंतर ब्रेकफास्टला दोघींनी सांगितलेलं डोसे आणि चटणी बनवायची खोबऱ्याची, म्हणून तीही बनवायची आहे. सगळ्यात आधी आता माझं पाणी रेडी आहे, गरम पाणी, त्यामध्ये लिंबू पिळून घेते आणि मग हे ड्रिंक मी पिणार आहे. हे पिल्यामुळे थोडीशी एनर्जी मला येते. आणि बघा, लिंबू पाणी आणि गरम पाणी हे पिल्याने आपल्या बॉडीतले फॅट ही हे वितळतात, त्यामुळे हे पाणी पिणं आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. त्यामध्ये थोडं मधही मी घालते. सकाळी सकाळी लिंबू पाणी, त्यामध्ये अर्धा चमचा मध आणि थोडीशी चिमूटभर हळद घालून मी हे पाणी पिते. याचं कारण एवढंच की मला यामुळे सकाळी काम करायला एनर्जी येते, कारण सकाळी उठल्याबरोबरच किचनमध्ये जावं लागतं. किचनमध्ये खूप कामं असतात, सगळ्यांना नाश्ता बनवा, जेवण बनवा आणि मिस्टरांना रोज ऑफिस असतं, तर 9च्या आधी हे सगळे कामं करायची असतात. तर मग मी आधी हे एनर्जी ड्रिंक पिते आणि मगच माझ्या कामाला सुरुवात करते. पण आज खूप घाई आहे मला, कारण दोघं मुली अजून झोपल्या आहेत, त्यांना उठवायचं आहे आणि आज तर त्या खूप दिवसानंतर लवकर उठणार आहेत. एरवी त्या 8 वाजता किंवा 9 वाजता उठत होत्या, तर आज माहीत नाही, बघूयात पटकन उठतात की नाही. तर पटकन पाणी पिते आणि दोघींना उठवते, म्हणजे दोघींच्या आंघोळी होतील आणि मी माझं किचनमध्ये काम आवरते तोपर्यंत. एकचदा सकाळी फ्रीज उघडला की सगळ्या वस्तू मी फ्रीजच्या बाहेर काढते. दूध काढलं, भाज्या काढून घेते, चटणीसाठी खोबरं लागणार आहे, कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता, ह्या सगळ्या गोष्टी मी एकाच वेळेस काढून घेते, म्हणजे परत परत फ्रीज उघडण्याची आवश्यकता नाही आहे. आता भेंडी मी स्वच्छ धुवून घेणार आहे. भेंडी पुसल्यानंतर कापून घेते आता पटकन. तसं तर हे काम खूप वेळ खाऊ आहे. बऱ्याचदा मी रात्रीच करून ठेवते भाज्या कटिंग, पण मी काल रात्री मुलांचंच खूप सारे कामं होते. मुलांना पुस्तकांना कवर लावायचे होते, दोघींना नोटबुकला, टेक्स्टबुकला, त्याच्यातच मला काल वेळ झालेला, त्यामुळे भाजी कटिंग करायचं मी विसरलेली. आता भाजी कट झालेली आहे करून आणि आता पटकन कणिक मळून घेते मी. कणिक मळून झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत 6:30. दोघींना उठवायची वेळ झालेली आहे, कारण पुन्हा त्यांना वेळ जाईल तयार होण्यामध्ये. बघूयात उठतात की नाही पटकन. उठायचं बाळा, उठ, स्कूल आहे आज, उठा दोघींनी. चल उठा, उठा रे, उठा पटकन, आंघोळीला वेळ होईल दोघांना.
बाथरूममध्ये जा पटकन आणि ब्रश करा. हॅलो फ्रेंड्स, आज मी लवकर उठली आहे. एवढ्या वर्षापासून मी स्कूलला नाही गेली होती, तर आज मी स्कूलला जाईल. तर मी माझ्या खूप हॅपी आहे. मी माझ्या फ्रेंड्सला भेटेल, मी माझ्या टीचरला भेटेल. आज एका आवाजावर दोघंही उठले आहेत, कारण दोघंही खूप एक्सायटेड आहेत शाळेत जाण्यासाठी. नाही तर त्यांना सकाळी उठवायचं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं काम असतं, कारण दोघींना उठवणं खूप जड जातं सकाळी. दोघांना खूप झोपायची सवय आहे लेट 8-9 वाजेपर्यंत, आणि आता सध्या सुट्ट्याही चालू होत्यात. पण बरं त्यात उठल्या आहेत, ब्रश करत आहेत. तितक्यात मी माझी भाजी करून घेते. आता भाजी ऑलमोस्ट झालेली आहे. आता फक्त चटणी टाकायची बाकी आहे. मीठ हळद मी आधीच टाकलं होतं. झाकण ठेवून वाफेवर भाजी शिजेल तोपर्यंत मी आता खोबरं कापून घेते. चटणीसाठी दोघं मुलींना खोबऱ्याच्या म्हणजे ओल्या खोबऱ्याची चटणी खूप आवडते, त्यामुळे डोसा असो इडली असो ही चटणी माझ्याकडे आवर्जून बनते. त्यामध्ये खूप सारी कोथिंबीर आणि खूप सारा पुदिना मी घालते, त्यामुळे याची चव खूप छान लागते. आणि सोबतच खूप सारा कढीपत्ताही मी घालते. आणि बघा इकडे आता काल रात्रीच मी दळून ठेवलेलं पीठ, तेही छान फर्मेंट झालेलं आहे. डोश्याचं बॅटर. पटकन डोसे काढते. आधी चटणी बनवून घेते. चटणी बनवून तयार झालेली आहे. आता पोळ्या पटकन करून घेते आहे. त्यासाठी मी डोश्याचाच तवा ठेवलेला आहे, कारण मग परत वेळ जाईल. चपातीचा तवा वेगळा ठेवा, पुन्हा गरम करा. आता एकाच तव्यावर डोसेही आणि चपात्याही करून घेणार आहे. चपात्या खूप जास्त करायच्या नाही आहेत, फक्त आर्यासाठीच करायच्या आहेत 2-3. टिफिनला अद्विका तर दुपारी लवकर येणार आहे, मग ती घरी आल्यावर जेवणारच आहे. फायनली टिफिन बनवून झालेला आहे भाजीपोळीचा, आणि ब्रेकफास्टही रेडी आहे. आता खूप कमी वेळ आहे, वाजले आहेत 7, आणि आर्याला पटकन खाऊन निघायचं आहे. ती आज लवकर जायचं म्हणते आहे 6:15लाच, कारण तिला तिच्या मैत्रिणीसोबत बसायचं आहे. फर्स्ट डेसाठी तिला सीट पण सांभाळायची आहे. तिचा टिफिन बघा. आता खाऊसाठी तिला मी बर्बन बिस्किट आणि चिप्स दिले आहेत स्नॅक्ससाठी, आणि इकडे भाजीपोळीचा टिफिन रेडी आहे. सकाळी सकाळी मुलं फ्रूट्स खात नाही माझे, त्यामुळे मी फ्रूट्स देत नाही आहे त्यांना. आणि आज तर गोंधळ पण झालेला आहे फर्स्ट डे असल्यामुळे. अद्विकाचा आज नवीन युनिफॉर्म आहे. त्यांचं ह्या वर्षी पूर्णतः चेंज झाला आहे युनिफॉर्म. हा शर्ट पण नवीन आहे, पिनाफोर पण नवीन आहे. आधी जीन्सचा होता, आता कॉटनचा आहे प्युअर. अद्विकाचा ब्रेकफास्ट बाकी आहे अजून. फायनली अद्विका रेडी झालेली आहे आणि तिची बॅग पटकन भरते आहे. तिला सगळे टेक्स्टबुक न्यायचे आहेत आज शाळेत, आणि आता ब्रेकफास्ट करायलाही बसली आहे. तोपर्यंत मी तिच्यासाठी टिफिनसाठी चीज डोसा बनवून घेते. तिची फरमाईश आहे, डोसा हवा होता शाळेत, तर तोही बनवून झालेला आहे. तिचा टिफिन पण पॅक झालेला आहे. अद्विकाची बस 7:45 वाजता येते सकाळी, म्हणून तिला वेळ आहे 15 मिनिटे. आता वाजले आहेत 7:30, आणि आर्याची वेळ झालेली आहे. आर्या निघाली आता शाळेत जाण्यासाठी. अद्विकाची टिफिन बॅग रेडी आहे. माहिती नाही पूर्ण खाऊन येते की नाही, डाऊट आहे मला. ती आता रेडी आहे शाळेत जाण्यासाठी, आणि बाबा तिला सोडणार आहेत. बाय बाय करशील अद्विका मम्माला? कर बाय बाय. बाय.
दोघं मुली शाळेत गेलेल्या आहेत आणि आता जस्ट 1 मिनिट मी निवांत चेअरवर बसलेली आहे. खूप धावपळ होते बघा. कितीही लवकर उठलं ना मुलींचं लवकर आवरून होतच नाही. एकीचं बुक्स ठेवले नसतात बॅगमध्ये, कुणी ब्रेकफास्ट केलेला नसतो, सगळी घाई धावपळ ही होतेच. आणि बघा सकाळी मुलींना मी लवकर उठवलेलं 6:30लाच उठवलं होतं आणि 7:30ला दोघींना घराच्या बाहेर पडायचं होतं. दोघींची बस वेगवेगळ्या वेळेत येते, दोघी मुली वेगवेगळ्या शाळेत आहेत. आधी मोठ्या मुलीची बस आलेली आज 7:30ला आणि नंतर आद्विकाची तर बस खूप लेट आली, म्हणजे त्यांना मिस्टरांना अर्धा तास खाली वेट करावं लागलं. 8 वाजता आद्विकाची बस आलेली आणि आज फर्स्ट डे असल्यामुळे बसचा टायमिंग माहिती नव्हता. 2-3 वेळा शाळेत फोन केला पण सकाळी फोन तिकडे कोणी उचलत नव्हतं आद्विकाच्या शाळेत. तर आता आद्विका गेलेली आहे स्कूलला, तिची बस नुकतीच गेली 8 वाजता आणि मिस्टर घरी आलेले आहेत. आणि आता मिस्टरांचा टिफिन मला बनवायचं आहे, तर त्यांना 9:45ला निघायचं असतं. तर चला आता परत किचनमध्ये जाते आणि पुढचं त्यांच्या टिफिनची तयारी करते. रोज सकाळी मी सगळ्यांना बॉइल्ड अंडे देते खायला, कारण यामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतं, तर अंडी ही खाल्लीच पाहिजे. आज मुलींना दिली नाही आहेत पण दुपारी आल्यावर त्यांना पण देणार आहे, म्हणून आधीच जास्त अंडी मी ठेवली उकळायला. आणि दूध काढायचं राहिलं होतं सकाळी, तेही आता मी तापवून घेते आहे. आत्ता आठवलं कलिंगड कापता कापता मुलांना मी आज दूध द्यायचं पण विसरली. सोबतच मी त्यांच्यासाठी बघा असं छान ड्रायफ्रूट्सची सगळे ड्रायफ्रूट मिक्स बर्फी बनवली होती, हेल्दी स्नॅक होता. हे सुद्धा मी द्यायचं विसरली आणि ते अनहेल्दी स्नॅक जो चिप्स होता तो देऊन टाकला घाईघाईत. असं होतं बघा. आज फर्स्ट डे असल्यामुळे सगळा गोंधळ झाला. मला आत्ता आठवलं कलिंगड कापताना विचार करत होती की दूध पण मी द्यायचं विसरली आणि हा हेल्दी स्नॅक द्यायचं पण विसरली. मिस्टरांचा टिफिन रेडी आहे, इकडे ब्रेकफास्ट पण रेडी आहे आता. तर त्यांना मी पटकन ब्रेकफास्ट देते आणि मग मला जायचं आहे वॉकला, पण त्याआधी मला सुद्धा ब्रेकफास्ट करायचं आहे. रोज मी वॉकला लवकर जात होते, मुलांची शाळा नव्हती तर 7 ते 8 जायची, पण आता मी ठरवलं आहे मिस्टरांसोबतच ते ऑफिसला गेले की मी वॉकला निघणार आहे. चला तर मग पटकन मी पण ब्रेकफास्ट करते. मिस्टरांना टिफिनमध्ये मी काय देते तुम्हाला मी ते आता सांगणार आहे. इकडे सगळ्यात आधी ड्रायफ्रूटचा लाडू आणि बदामचं बिस्किट मी दिलेलं आहे संध्याकाळी 5 वाजता खाण्यासाठी. आणि ॲपलसुद्धा आहेत, हे पण ते संध्याकाळी खातात. आणि इकडे भेंडीची भाजी, पोळी, दही आणि हे जे आहे हे आवळ्याचं गोड लोणचं आहे. कुठलं तरी एक लोणचं मी त्यांना रोज देते. कधी कधी हळदीचं लोणचं असतं, कैरीचं लोणचं असतं किंवा आवळ्याचं लोणचं. तर ह्या तिघांपैकी कुठले तरी एक लोणचं ते घेऊन जातात. आणि त्यांचा ब्रेकफास्ट पण आता चालू आहे. आता मी करणार ब्रेकफास्ट आणि पटकन निघणार आहे वॉकला. आता वाजणार आहेत 9. एक गोष्ट तुम्हा सगळ्यांना सांगायची होती. ही जी बॉटल आहे ना, ही मी कालच पेंट केलेली आहे आणि कशी झाली बरं मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. वाजलेले आहेत 8:50 आणि मिस्टरांचं पण ब्रेकफास्ट झालेला आहे, ऑफिसला निघणार आहेत ते 10 मिनिटात. तर तेवढ्या वेळात तुम्ही पाहू शकता मी पण आता ब्रेकफास्ट करते आहे आणि 10 मिनिटात ब्रेकफास्ट करून मग मी जाणार आहे वॉकला. बघूयात कसं वाटतं. धावपळ केल्यानंतर पुन्हा वॉक करणं म्हणजे कठीण जातं की काय मला, पण आज पहिला दिवस आहे, ट्राय करून बघायचं मला. कारण पूर्ण दिवस मग घरात कामं असतात, मग पुन्हा मुलं येतील. आज अद्विकाची शाळा हाफ डेच आहे तर ती 12:30 वाजताच येऊन जाणार. मग पुन्हा तिचा अभ्यास घ्या, तिचा होमवर्क असेल आज. मग लगेच 3:30ला जर आर्या येईल, मग तिचा होमवर्क असेल, तिचं आवरणं असेल, तर मग पूर्ण वेळ घरामध्ये मग मला थोडाही वेळ मिळत नाही वॉकसाठी. तर मग मी विचार केलेला आहे की 9 ते 9:30 अर्धा तास तरी वॉक करायचा, कारण वॉक हा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या आरोग्यासाठी. काहीतरी व्यायाम एक्झरसाईज हा झालाच पाहिजे. तर बघूयात. आता पटकन ब्रेकफास्ट करते आणि मग जाते वॉकला. स्पोर्ट वॉच मी घालते रोज वॉकला जाताना, म्हणजे मला कळतं मी किती किलोमीटर वॉक केला, किती एनर्जी बर्न झाल्या, सगळं काही सेटिंग ह्या स्पोर्ट वॉचमध्ये आहे. म्हणून मी हे आवर्जून घालते वॉकला जाताना. आणि आता मी निघते आहे. ऑलरेडी 9:05 झालेले आहेत. आता मला 5 मिनिट लेट झालं व्हिडिओमुळे, तर तिकडे पण मी तुम्हाला दाखवणार आहे मी कुठे जाते, कुठल्या
कॅम्पसमध्ये मी जाते, म्हणजे माझ्या सोसायटीमध्ये मी जाते वॉकला. 2-2.5 किलोमीटर मी वॉक करते. तर मी कुठे जाते तेही तुम्हाला मी शेअर करणार आहे. चला मग माझ्यासोबत. आता मी निघाले घराच्या बाहेर, डोअर लॉक केलं आणि आता मी जाणार लिफ्टमध्ये. 22 फ्लोअरला मी असते राहायला, त्यामुळे लिफ्टनेच जावं लागतं. पायी शक्य नाही आहे आम्हाला जायला. आम्ही खूपच उंच फ्लोअरवर असतो राहायला. तर आता आली लिफ्टकडे. हे पार्क माझ्या घराजवळच आहे. इथे येऊन मी रोज वॉक करते आणि आज तर बराच वेळ मी वॉक केला. तब्बल 1.5 तास मी बाहेरच होती इकडे. आता वाजलेले आहेत 10:30 आणि जस्ट मी घरी आलेले आहे. खूप छान वाटलं आज वॉक करून आणि वॉर्मअप करून. आज मी फिरले आहे 2.5 किलोमीटर आणि मस्त एनर्जेटिक वाटतं आहे. आणि आता आल्यानंतर रुटीन माझी संपलेली नाही आहे. तिकडे बेडमध्ये तुम्ही पाहू शकता सगळा पसारा आहे मुलांनी केलेला, तर तो सगळा आवरायचा आहे. आणि घरांचा कचरा काढण्यापासून तर लादी पुसण्यापर्यंतची कामं आहेत. तर रुटीन कधी संपत नाहीच. बाईचे दिवसभर घरात कामं हे चालूच असतात. तर आजची ही जी रुटीन आहे सकाळची 5:30 वाजेपासून तर 10:30पर्यंतची रुटीन मी तुमच्या सगळ्यांसोबत माझी शेअर केलेली आहे. तुम्हाला आणखी कुठले व्हिडिओ पाहायला आवडतील माझ्याकडून तर तुम्ही ते मला नक्की कळवा. मी ते व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेन. मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील ते. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटेन एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.